श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. बघा, 19 जानेवारीला मौनी अमावस्या आहे. ती सुरू होते 28 जानेवारीला संध्याकाळी 6:37 आणि संपणार आहे 19 तारखेला 6:06. पण 19 तारखेला सूर्याने बघितलेली असते म्हणून त्या दिवसाला महत्त्व आहे. तर त्या दिवशी तुम्हाला काही वस्तू दान करायचं आहे, तुम्हाला एक जागेवरती दिवा लावायचा आहे आणि चुकूनही काही वस्तू आहेत ते तुम्हाला दान नाही करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मौनी अमावस्या व्रत कसं करायचं, मौनी अमावस्याच्या नावातच बघा अर्थ आहे मौन धारण करणं. त्याचा इन डिटेल व्हिडिओ, त्या दिवशी आपल्याला मौन धारण करायचं असतं. आपल्याला बोलतात ना 24 तास मौन धारण केलं तर अत्युत्तम, नाही जमलं तर ॲटलिस्ट अर्धा किंवा 1 तास मौन धारण करून तुम्हाला त्या काळामध्ये देवासमोर बसून तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता, भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करू शकता. अशा प्रकारात तुम्हाला मौन धारण करायचं आहे. जो कालचा व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला लिंक मेन्शन करीन, तर तुम्ही तो इन डिटेल व्हिडिओ बघा. त्या दिवशी काय करायचं, काय सेवा करायची आहे. तर मौनी अमावस्या जी आहे ती आपल्याला 19 तारखेला बुधवारी साजरी करायची आहे. मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. मौन म्हणजे आपण मौन असतो, म्हणजे आपण कोणाशीच बोलत नाही. तर तुम्ही आता बघू शकता महाकुंभ सुद्धा चाललेला आहे. तर महाकुंभ आणि मौनी अमावस्या, महाकुंभ आणि अमावस्या हा अत्यंत दुर्मिळ योग आलेला आहे. आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची. जशी तुम्हाला जमेल कितीही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केलं तरीही चालेल, किंवा विष्णू सहस्त्रनाम, विष्णू नामावली म्हणजे 1000 विष्णू भगवानचे नाव जप केलं तरीही चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला विष्णू भगवानची सेवा करायचं आहे. या दिवशी हे केल्याने आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो. मी नेहमी तुम्हाला सांगत असते की पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण पितृदोष आपल्या डोक्यावर असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही. म्हणून सगळ्यांनी काही छोटे मोठे उपाय केले, अमुक दिवशी अमावस्या दिवशी दान केलं तर पितृ प्रसन्न होतात. सर्वात पहिलं बघा, मौनी अमावस्याच्या दिवशी काय केलं जातं. मौनी अमावस्याच्या दिवशी सर्वात महत्त्व आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे. आता काही ठिकाणी आपल्याला लांब पडतं, आपण नाही जाऊ शकत, तर आपण घरातल्या घरात, मी तुम्हाला सांगते, गंगाजलची बॉटल नेहमी आपल्या घरात असावी. आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब गोमूत्र आणि 2 थेंब गंगाजल टाकून तुम्हाला सगळ्यांनी घरातल्याने आंघोळ करायची आहे त्या दिवशी. त्यानंतर ह्या दिवशी दान करण्याचं खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला जमेल तसं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. या दिवशी दान केल्याने तुम्हाला कुठल्याही तुमचे काही छोटे मोठे पाप असतील त्यातून तुम्हाला मुक्ती मिळते. पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान केल्याने या दिवशी मनुष्याला सर्व पापातून मुक्ती मिळते. आणि बघा, ज्या व्यक्तीला पितृदोष असेल त्या व्यक्तीला ह्या दिवशी काही उपाय केल्याने, काही सेवा केल्याने त्यांचे पितृदोष जे आहेत ते कमी होतात आणि आपोआपच जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुटायला लागतात आणि त्याला मार्ग मिळतात. म्हणून काही कार्य करताना तुम्हाला काही समस्या येत असतील तर सर्वात पहिला तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय असतील ते तुम्ही करा. त्यातलेच काही उपाय आपण मौनी अमावस्याला करू शकतो, ज्यामुळे पितृदोषापासून आपल्याला आराम मिळतो. सर्वात पहिलं बघा, तुम्ही मौनी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जायचंय आणि त्यांना जल अर्पण करायचंय आणि तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही पंथी लावा, कुठलाही दिवा लावलात तरी चालेल. शिवलिंगावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचंय, जल अर्पण करायचंय, पांढरं फूल अर्पण करायचंय. ह्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचंय. आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी मौन धारण करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर जॉबला वगैरे जात असाल तर तुम्ही मौन धारण नाही करू शकत, पण ह्या गोष्टींचं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ह्या दिवशी तुम्ही कोणाशी अति बोलू नका, कोणाशी कटकट करू नका.
जेवढं गरज आहे तेवढंच बोला, कामापुरतीच बोला. त्या दिवशी जेवढं तुम्हाला मौन धारण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. अमावस्या आहे आणि सूर्यदेवांना सुद्धा तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. आणि मी म्हणत असते अमावस्या आणि पौर्णिमा आणि दर गुरुवारी तर आपण छान मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचं असतं. जमलं तर तुम्ही हळदीचं लेपन लावू शकता उंबरट्यावर. त्यानंतर तुम्हाला छान हळदी कुंकवाचा स्वास्तिक काढायचं आहे दरवाज्यावर. त्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला उंबरठ्यावरती फूल ठेवायचं आहे. छान धूप दीप अगरबत्ती दाखवून तुम्हाला मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला देवघर सुद्धा देव स्वच्छ करायचे आहेत. सर्व देवांना अंघोळ घालायची आहे, देवघर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर छान फुलं वगैरे अर्पण करून त्या देवांना धूप दीप ओवाळायचे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी शंकर भगवानची आणि विष्णू भगवानची सेवा करायची. जमेल तसं तुम्ही करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केलं तरी चालेल किंवा तुम्ही मृत्युंजय मंत्राचा जप करू शकता 108 वेळेला. किंवा तुम्ही बघा भगवान विष्णूंचे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा 108 वेळेला पाठ करा देवाजवळ बसून. किंवा बघा तुम्ही विष्णू सहस्त्रनामचा पाठ करू शकता. आणि जर तुम्ही जॉबला वगैरे जात असाल, तुमच्याकडे टाईम नसेल, तर तुम्ही यूट्यूबला लावा, कानात हेडफोन्स लावा. ते ऐकल्याने सुद्धा त्याच्या बोलतात ना आपल्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होतो. ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, जर आपण केल्या ना मनापासून, त्याचा आपल्याला कधी फायदा होईल ना ते पण सांगता येत नाही. त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला मांसाहार कटाक्षाने टाळायचं आहे. बरेच लोक कांदा लसूण खात नाही. जरी तुम्ही ते खात असाल तर चालेल, पण मांसाहार हे तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतर बघा संध्याकाळी सुद्धा छान तुम्हाला देवपूजा करायची आहे, दिवा वगैरे धूप वगैरे दाखवून. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. फक्त तुम्ही संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका, पण तुम्ही छान दिवा लावा. सकाळी तुम्ही जल अर्पण करा, हळदी कुंकू अक्षता जे आहे अर्पण करा, धूप अगरबत्ती दाखवा. पण संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला 3-5 जसं जमेल तसं तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता. अमावस्येचा जो दिवस आहे ना, आपल्या घरातले जे वाईट गोष्टी आहेत ते संपून टाकण्यासाठी आणि या दिवशी आपण काही छोटे मोठे उपाय केले ना, छान देवांची सेवा केली, पितरांची सेवा केली ना, तर आपल्या घरात जे काही नकारात्मकता आहे, करणी बाधा, या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती नांदते. म्हणून या गोष्टी नक्की करा. आणि ही एक गोष्ट तुम्ही दरवेळेस लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी नख कापायचे नसतात, केस कापायचे नसतात. व्यसन कुठलंही मद्यपान वगैरे करतात तर ते करायचं नसतं. कारण बघा अमावस्येचा दिवस आहे तो माता लक्ष्मीचा असतो आणि लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येच्या दिवशी असते. तर संध्याकाळी घरामध्ये कटकट भांडण, संध्याकाळी काय पूर्णच दिवस आपल्याला हे सर्व कटकट भांडण, कोणाशी घरामध्ये वादावाद वगैरे करू नका. छान तुम्ही यूट्यूबला टीव्हीमध्ये मंत्र स्तोत्र लावा, जेणेकरून तुमचा घरातला वातावरण सुद्धा आनंदमय राहील. त्यानंतर तुम्हाला या दिवशी दान काय करायचंय, तुम्ही या दिवशी तूप, अन्न, वस्त्र किंवा तुम्ही तीळ, गूळ, गहू असे उपयुक्त वस्तू आहेत ते तुम्ही गरजूंना दान करू शकता किंवा तुम्ही कोणालाही दान करू शकता. मौनी अमावस्येच्या दिवशी शक्यतो पांढरी मिठाई, पांढरे कपडे, पांढरे तीळ किंवा अन्नदान खूप शुभ मानला जातो आणि ह्या गोष्टी केल्याने आपल्या पितरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात. पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत होते. आता हे झालं जे तुम्हाला दान करायचंय. आता बघा काही वस्तू तुम्हाला दान नाही करायचे, चुकूनही आपल्याला या वस्तू दान नाही करायचे. सगळ्यात पहिलं बघा लोखंडाची कुठलीही वस्तू असो ती तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दान नाही करायचे. भले आपल्या घडी अडचणीचं काही वस्तू असतील जे आपल्याला घरातून काढायचे असतात, क्लिनिंग वगैरे आपण करतो, मग आपल्या घरात ज्या मावशी येतात कामाला मग आपण त्यांना बोलतो की तू घेऊन जा, असं आपल्याला नाही करायचंय. काही वस्तू आपल्या घरात लोखंडाची असेल ती कुणालाही आपल्याला दान करायची नाहीये. किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिजे तर तुम्ही देऊ शकता, पण मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणालाही लोखंडाची वस्तू घरातली द्यायची नाहीये.
त्यानंतर तुम्हाला तेल दान करायचं नाहीये. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून मीठ तुम्हाला या दिवशी दान करायचं नाहीये. त्यानंतर बघा तुम्हाला काही गोष्टी या दिवशी खरेदी नाही करायचंय. या दिवशी तुम्हाला झाडू, मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी नाही करायचंय. त्यानंतर चांदीच्या वस्तू खरेदी नाही करायच्यात. त्यानंतर नवीन काहीतरी घरासाठी वस्तू असेल, नवीन फर्निचर असेल, नवीन फ्रीज असेल, तर तेही गोष्टी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी खरेदी नाही करायची. या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी खरेदी केलात तर तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी खरेदी नाही करायची आहे. बघा ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. आणि मौनी अमावस्या ही खूप वर्षाची पहिली अमावस्या आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर काही गोष्टी आपल्याला ह्या दिवशी केल्या पाहिजे. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.